स्वराज्यातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळालाय आणि हा आपल्या सर्वांचाच विशेषतः शिवाजी महाराजांचा गौरव आहे, जे भारताचे शेवटचे दुर्ग शिल्पकार होते, फोर्ट आर्किटेक्ट ऑफ इंडिया. त्यांनी जवळजवळ 350 किल्ल्यांचा प्लॅन केला आणि त्याप्रमाणे ते बांधून काढले, त्याची गुंतवणूक केली, सुरतची लूट सुद्धा त्याने वापरली आणि या सगळ्यामुळे हे किल्ले हे महाराष्ट्राचं वैभव बनलं आहे. या किल्ल्यांचं वैशिष्ट्य काय तर हे मराठा मिलिटरी लँडस्केप आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर कुठल्याही किल्ल्यामध्ये शिरण्याचा दरवाजा लगेच सापडत नाही. तो अशा प्रकारे असतो की तो चोर दरवाजा असतो आणि शोधावा लागतो. तर शत्रू बऱ्याच वेळेला गडबडते किंवा मग अजून काय वैशिष्ट्य आहे तर माचीचं बांधकाम हे वैशिष्ट्य आहे. माच्या हे भाग सह्याद्रीतल्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य की ज्या खूप बळकट आहेत, कधी कधी दुहेरी भिंती आहेत आणि त्या फोडून पुढे जाणं हे कठीण जातं. किंवा पन्हाळ्याला तर महाराजांनी काय केलंय की पावनगड नावाचा बाजूला एक दुसरा किल्ला बनवला खोटा खोटा, जो शत्रूला वाटते की तोच पन्हाळा आहे आणि शत्रू तिकडेच आपला वेळ घालवे. तर गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण असलेले किल्ले आणि म्हणूनच जागतिक वारसा दर्जाला ते पात्र आहेत. तुम्हाला काय वाटतं नक्की लिहा.